उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका मने वाळवंट हे तुका मने वाळवंट बरवेनी त उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे श्री विठ्ठल हरे विठ्ठल प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हिरंभा गणनायका गजमुका भक्ता बहुतो शवी आता हृदय हे अपुली चौफाळुनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंचे महायोग पीठे तटे भीमरत्यो वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठौ तमानन्दकन्दौ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन
त्यांच्या कृपा अनगते जाविता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतती, सतकृपादान संतचा विस्तार, श्री सद्गुरे दास कृपा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतती, सतकृपादान संतचा विस्तार, श्री सद्गुरे दास कृपा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबादी सद्गुरु दास तुका संपाद ज्ञानम च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागरन्तं, शुक्लं ब्रह्म विचारसार परमा माध्यां जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणी मबैदां जाड्यंधकारापहा. हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रधान शारदे. अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवो. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. भजे व्रजे कमंडनम, समस्त पाप खंडनम, स्वभक्त चित्तरंजनम, सदैवानंदनंदनो, गुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम्, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. व्रजे व्रजे कमण्डलं, समस्त स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. उपजो निया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करणारे वितराग संपन्न पंचम वेद निर्माते. नव्हे नव्हे तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराला आहुती देणारे विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा कालापर प्रकरणातील अभंग आहे. विठाला 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 बोलण्यापूर्वी अल्पशः परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र तेलगाव खुर्द या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असणारा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण तथा श्रीमद भागवत कथा. अगदी आपले तेलगावकर मंडळी अगदी प्रेमाने हा उत्सव साजरी करतात. आपल्या कार्यक्रमाचं 2रं वर्ष आहे, पण असं वाटतं की खरंच हा 2रं वर्ष नसावं. आपल्या कार्यक्रमाची असं वाटतंय आजचं स्वरूप असं आलंय आपल्या कार्यक्रमांना, असं वाटतंय आज तपपूर्ती सोहळा आहे. म्हणून द्यावेत तेवढे तेलगावकर मंडळींना धन्यवाद कमीत महाराज. कसं आहे, इतर ठिकाणी खर्च करण्यापेक्षा त्यांनी गेल्या वर्षीपासून मनाव घेतलं. सर्व कमिटी गोड असं इंद्राच्या वैभवाला लाजवेल असं नियोजन केलंय. सर्व तेलगावकर मंडळी सर्वांच्या चरणी धन्यवाद. आणि कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी, पुन्हा कुणाचं नाम निर्देशक करावा. आणि आज म्हणजे आज कीर्तन थोडंच करायचंय, आज काल आहे, आज फक्त 2020 आपली.
मी नेहमी सांगत असतो महाराज, शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला प्रश्न विचारला. परीक्षिती महाराज म्हणतात शुकाचार्याला, इंद्राच्या दरबारामध्ये कथा आणि कीर्तन चालायचे. इंद्राच्या दरबारामध्ये कथा चालत असताना कथा सांगण्याकरता, त्या कथेमध्ये वाजवण्याकरता, गाण्याकरता, टाळ वाजवण्याकरता कोण होतं? तेव्हा शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. प्रल्हाद स्थालधारी तरलगतेच याच्योद्धम कंसधारी वीणाधारी स्वरल शिरस्वर कुशलतया राग करतार्जुनो इंद्रो अवादिनो मृदंगो जय जय सुकरा ते कुमरा यत्राग्रे भाव भक्ता सरसरेच नया व्यासपुत्रो वबुहू. इंद्राच्या दरबारामध्ये प्रल्हाद तालधारी, प्रल्हादासारखे टाळकरी होते महाराज. प्रल्हाद तालधारी तरलगतेच याच्योद्धवम कंसधारी विनाधारी स्वरण शिर स्वर कुशलतया राग करतार्जुनो. त्या इंद्राच्या दरबारामध्ये राग रागिण्या गाण्याकरता एक अर्जुन होता. त्या किती? एक. पण तोच इंद्राचा दरबार आज आपल्या ह्या तेलगाव नगरीमध्ये, इंद्राच्या दरबाराला काय करता? तोच दरबार आज आपल्या श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या ह्या प्रांगणामध्ये तोच इंद्राचा दरबार आहे. इंद्राच्या दरबारामध्ये गाण्याकरता एक अर्जुन होता सज्जना हो, पण आपल्या ह्या दरबारामध्ये एक अर्जुन नाही महाराज. नेमकं कोणत्या अर्जुनाला चाल द्यावी हा प्रश्न आहे आपल्या समोर. एकाहुनी एक बळी रे, काय चाल गायली महाराजांनी. महाराज म्हणले महाराज 7 दिवसाचा सीनच गेला आज. पहिल्या चालीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. नेहमी सांगत असतो महाराज, संगीत है शक्ति ईश्वर की. सुनो, संगीत है शक्ति ईश्वर की हर स्वर में बसैया राम. संगीत है शक्ति ईश्वर की हर स्वर में बसैया राम. रोगी जो सुनाई रागिनी तो रोगी को मिले आराम. संगीतामध्ये ताकद आहे महाराज. म्हणून पहिली चाल गोड. आमचे तात्या खूप गोड राग गायला तात्याने, म्हणून तात्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. त्यांना गोड अशी साथ केली. आमचे ज्यांचा गोड असा स्वभाव आहे, तक्रार नाही कुठल्या गोष्टीची, खरंच आमचे अंगद महाराज काटोडे. मी नेहमी सांगत असतो महाराज, आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत. मला सांगा, टिपण हाणायला जास्त त्रास आहे का रासण्या करायला? शेतकरी मंडळी आहोत आपण. जर पेरायला लागलो तर टिपण हाणायला तर काय करतात, टिपण आपली सरळ हाणून द्यायची, पण रासणी करत असताना 4-4 बोट रान धरावं लागते, झसकट ठेवावं लागत नाहीत. मी नेहमी सांगत असतो महाराज, पुढं म्हणण्यापेक्षा मागं म्हणणं लय अवघड. म्हणून गोड साथ केली आमचे अंगद महाराज काटोडे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आपले महाराज आहेत, आपले पुन्हा गणेश महाराज, आपल्या परिसरातले सर्व महाराज मंडळी, आमचे परम मित्र आप्पा महाराज चिलगर आहेत, आमचे सर्व बाबा आहेत, आपले रामदास बाबा आहेत, आबा आहेत, ते सचिन महाराज आहेत, पुढे आमचे विलास महाराज, सर्व महाराज मंडळी महाराज. अर्जुनासारखे गायनामध्ये प्रवीण असणारे हे सर्व महाराज मंडळी. म्हणून अर्जुनासारखे गायक आहेत. मी नेहमी सांगत असतो, इंद्रो अवादिनो मृदंगो. त्या इंद्राच्या दरबारामध्ये गाण्या वाजवण्याकरता एक इंद्र होता. किती इंद्र होते? एक. इंद्रो अवादिनो मृदंगो. एक नव्हता, 2 होते. तुम्ही बी एकच म्हणला. 2 इंद्र वाजवण्याकरता होते, पण ह्या आपल्या दरबारामध्ये 2 नाहीत, पण दोन्हीचा एक इंद्र आमचे परम मित्र माऊली महाराज लिंगे. गोड थाप आहे महाराज. साक्षात सरस्वतीने त्यांच्या हातामध्ये वास केलाय. म्हणून महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण काही ठिकाणी कथा कीर्तन करत असताना एकच वादक असतो, तो बी व्यवस्थित नसतो. ते असा बांधतो, असा वाजवतो, बांध भिताड पाड भिताड, बांध भिताड पाड भिताड. पण आपल्या ह्या दरबारामध्ये वादक 2-4 तर बसलेत महाराज इथं. आज ज्यांनी उपस्थित लावले आमचे परम मित्र अशोक महाराज, ज्यांचा तबला विशारद आहे, मृदंग सुद्धा गोड वाजवतात, अशोक महाराज देवकोते, त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे मृदंग वादक आमचे आपल्या परिसरात ज्यांचा अगदी सर्वांचा जिव्हाळा आहे, त्यांच्यावर सर्वांचं प्रेम आहे, आदरणीय आमचे लाखे महाराज. दुसरे मृदंगाचार्य, मृदंग विशारद, मृदंग अलंकार, ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या थापेने सुद्धा वेळ लावले, असे आमचे मित्र असणारे युवराज महाराज लवटे, त्यांना सुद्धा धन्यवाद.
आणि ज्यांनी हार्मोनियमची साथ करतात, गोड स्वभाव आहे महाराजांचा, गिरी महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि जे आपला हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्याकरता आमचे गुरुजी आज स्वतःच चॅनल घेऊन आलेत महाराज. स्वतःचं चॅनल आहे कीर्तन रंग. या चॅनलला सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. आमचे कीर्तन रंग चॅनलचे सर्वेश्वरा आमचे गुरुजी आदरणीय भागवताचार्य, उत्कृष्ट भागवत करतात, उत्कृष्ट कीर्तन सुद्धा करतात. आदरणीय भागवताचार्य सचिनजी महाराज काष्टे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि मी नेहमी सांगत असतो महाराज, मी नेहमी सांगत असतो, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला तिसऱ्या दिवशी सावडतात. इकडे कधी सावडतात बाबा? इकडे कधी सावडतात? तिसऱ्या दिवशी. बरोबर, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला तिसऱ्या दिवशी सावडायला भेटते. पण सिस्टीमवाल्याने कीर्तनकाराची केलेली माती कोणाच्याच बापाला सावडायला भेटत नाही. म्हणून आमची माती होऊ नये म्हणून चांगली नाती जोपासणारे आदरणीय आमचे देवकर सर, गोरख भाऊ देवकर, त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. इकडे आपले बाबा आहेत. आपल्या परिसराचं वैभव गोड असं महाराज, वय झाले तरी सुद्धा आवाज असा अगदी षडज गाठतो त्यांचा. म्हणून जाधवबाबांच्या चरणी धन्यवाद. इनेकरी महाराज म्हणून इंदेकरी, दोन इनेकरी आहेत, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला उपजो निया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आज सांगतेचा दिवस आहे सज्जन हो. आज सांगतेचा दिवस आहे. 7 दिवस आपण जे जे काही कार्य केलं आहे, बाळाला शांत बसवा. आपण जे 7 दिवस ज्याने त्याने जे ते कार्य केलं आहे, कुणी 7 दिवस कुणी गाण्याचं केलं असन, कुणी वाजवण्याचं केलं असन, कुणी झाडलोटीचं केलं असन, कुणी अन्नदानाचं केलं असन, कुणी सेवेचं कार्य केलं असन. ज्याला ज्याच्या त्याच्या हातामध्ये जे ते कार्य बाळू मामाने सोपवले, ते कार्य ज्याने त्याने आनंदाने पार पडले, त्याचा आज आपल्याला फळ भेटणार आहे. 7 दिवस जी आपण सेवा केली, कारण काला काला म्हणजे काय, परमार्थिक कार्याची सांगताही काल्याने होत असते सज्जन हो. आपण सहज म्हणून जातो, आमच्या गावामध्ये सप्ताह उभा राहिलाय, त्याची आज समाप्ती. परमार्थिक कार्याची सज्जन हो समाप्ती नसती. सम्यक आप्ती इति समाप्ती. समाप्ती म्हणजे नंतर उद्भवणे नाही, समाप्ती म्हणजे पुन्हा होणे नाही, त्याला म्हणतात समाप्ती. परमार्थिक कार्याची सज्जन हो सांगता असते. म्हणून हा सांगतेचा दिवस, कारण परमार्थिक कार्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते महाराज. एकदा का काला झाला, एकदा का परमार्थिक कार्याचा काला झाला की पुन्हा हाला. आणि एकदा का काला झाला आणि पुन्हा बोआ आला तर सहज म्हणतात का आला. ही परमार्थिक कार्याची सांगत आहे. मला सांगा, मंदिराचं बांधकाम करतो सज्जन हो आपण, मंदिराचं बांधकाम करत असताना मंदिराचं काम कधी पूर्ण होतो? जोपर्यंत मंदिरावर कळस होत नाही तोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण नाही. मंदिराची या कामा कळसू तो परम गंगेसी प्रवेशू. मंदिराचं काम सुरधरा, मंदिराचं काम कधी पूर्ण होतं तर मंदिरावर एकदा कळश झाला की मंदिराचं काम पूर्ण होतं महाराज. गंगेचं धावणं कुठपर्यंत? गंगेचं धावणं कुठपर्यंत? तुका मने गंगा सागर संगमी. तुका मने गंगा सागर संगमी. हे तुका मने गंगा सागर संगमी. तुका मने गंगा
गंगेचं धावपर्यंत कुठपर्यंत धावणं तुका म्हणे गंगा सागर संगमी गंगेचं धावणं कुठपर्यंत जोपर्यंत ती सागराला मिळत नाही तोपर्यंत काल्याचं वर्णन करण्याच्या अगोदर आपण अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर मांडतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ आम्ही पुन्हा जन्माला येणार. काही काही लोक म्हणतात आम्ही पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार. काही म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. म्हणून त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. काही साधकांनी विचारलं तुम्ही पुन्हा जन्माला येणार कशा करता तर तुकोबाराय म्हणतात काला खाऊ दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. तेव्हा काही साधकांनी तुकोबारायना प्रश्न केले का हो तुम्ही काला खाण्यासाठी दही भाताचा काला खाण्यासाठी पृथ्वी तलावर जन्माला येणार खरंय पण वैकुंठामध्ये काला नाही का. तेव्हा तुकोबाराय म्हणतात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही. वैकुंठामध्ये काला नाही म्हणून आम्ही मृत्यू लोकांमध्ये येऊन काला करणार. नंतर तुकोबारायला प्रश्न विचारले पण तुम्ही काला करणार ठीक आहे पण तुम्ही एकटेच खाणार का. तेव्हा तुकोबाराय म्हणतात एकटा नाही मी एकटा खाणार नाही मी एकमेकाच्या मुखामध्ये काला घालणार आहे एकमेका आणि अगदी सुखाने आनंदाने खेळ खेळता खेळता खेळ खेळल्याच्या नंतर एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी. नंतर तुकोबारायला म्हणतात तुम्ही काला करणार ठीक आहे पण नेमका काला कोणत्या धाब्यावर करणार. तुकोबाराय म्हणतात वेड्या धाब्यावर काला नसतो कालवा असतो. नेमकं काला कुठं करणार तेव्हा तुकोबारायने ठिकाण सांगितलं तुका म्हणे वाळवंट बरवय नीत उत्तम वाळवंट म्हणजे आपलं शरीर. शरीर कसं पाहिजे बरवं असलं पाहिजे नीट असलं पाहिजे आणि उत्तम असलं पाहिजे तरच भगवान परमात्मा आपल्या शरीरामध्ये येत असतो. म्हणून वैकुंठितो ऐशे नाही कवळ काही काल्याचे असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला सांगत होतो काल्याने प्रस्तावना करत असताना मळ्याखालीच पाखरांनी खाल्लं बरं का. मळ्याखालीच पाखरांनी खाल्लं. आमचे परम मित्र असणारे म्हणजे काय होतं ते लयच प्रेम असलं का ते हेच होतं नाही का. आमचे परम मित्र 7 दिवस ज्यांनी अगदी गोड आपल्या मधुर स्वरामध्ये ज्यांनी गोड असं 7 दिवस सकाळी 7 ते 11 पर्यंत गोड ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं महाराज. आमचे परम मित्र जीवश्य कंठस्य युवा कीर्तनकार सचिनजी महाराज आपल्या सर्वांच्या गावकरीच्या प्रेमाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी सुद्धा गोड असं 7 दिवस सेवा केली. त्यांना सुद्धा धन्यवाद महाराज. राहिले होते ते गडबडीमध्ये राहतात कधी कधी जवळचेच माणसं विसरतात. विठ्ठला विठ्ठला काला 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 म्हणजे काय सांगत होतो तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एक सब. काला करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येणार. कारण जन्माला येण्याचे कारण सांगितले सज्जन अहो शास्त्राने. जन्माला जर हा जीव जन्माला येतो जन्माला येत असताना हा जीव पूर्वीचं कर्म घेऊन येत असतो. 3 कारण सांगितले शास्त्राने. एक तर मागील कर्म दुसरं कारण आहे मागील वासना आणि तिसरं कारण आहे पाप आणि पुण्य. मागील कर्म जर शिल्लक राहिलं तर माणसाला कर्मानुसार जन्म भेटतो महाराज. केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. कर्म जर शिल्लक राहिलं तर माणसाला जन्म घ्यावा लागतो सज्जन हो. दुसरं आहे माणसाची शिल्लक राहिलेली वासना. अंतकाळाच्या वेळेला श्रीमद भागवतामध्ये तुम्ही प्रसंग ऐकला. जडभरत राजा भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करण्याकरता गंडकी नदीच्या किनारी येऊन पुलह आश्रमावर राहत होता. भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता आलेला राजा सज्जना हो त्याची वासना त्या हरणामध्ये गुंतली. तो
तो कथाभाग ऐकला तुम्ही. हरणामध्ये हरण पकडलं, त्याने त्याची वासना हरणामध्ये गुंतली. एक दिवस हरिण मोठं झालं आणि हरिण कळपामध्ये निघून गेलं. त्या राजाच्या मनामध्ये एकच इच्छा, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल म्हणता म्हणता राजा मरणाचं कसं होईल विसरून गेला. असं म्हणतात, अंतकाळाच्या वेळेला अंतकरणामध्ये जी इच्छा, अंतकाळाच्या वेळेला माणसाच्या अंतकरणामध्ये जी इच्छा प्रगट होईल त्याप्रमाणे माणसाला जन्म भेटत असतो. जन्म घेणे लागे वासनेचा तेची झाली अंगे हरिरूप. आणि तिसरं कारण आहे, पाप पुण्य जर समान झालं तर माणसाला जन्म भेटत असतो महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येणार. कारण हा नरदेह भेटणं, नरदेह भेटणं, जन्माला येणं सोपी गोष्ट नाही महाराज. जन्माच्या वेदना काय असतात. विष्टाले पचहूकडे, नाकी तोंडी कुर्मकिडे, गर्भवतीचे कष्ट गाडे, कवना पुढे सांगावे. एवढा त्रास असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही जन्माला येणार. कारण शास्त्र असं सांगते महाराज, भगवान परमात्म्याने आपल्याला हा गोड देह दिलाय. जन्माला येत असताना गोड असा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिलाय. गोड असा नरदेह दिलाय, पण तो काय विषय भोगण्यासाठी नाही महाराज. तोया झाला पाष्ट बाधिकेचा, तोया झाला पाष्ट बाधिकेचा, तोया झाला पाष्ट बाधिकेचा. तोया झाला पाष्ट बाधिकेचा, तोया झाला पाष्ट बाधिकेचा, तोया झाला बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, आवाज मोकळा करा. तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याने देह कशासाठी दिलाय. तुम्ही म्हणा ना भोजनासाठी नाही महाराज. भगवान परमात्म्याने गोड नरदेह दिलाय भजनासाठी. मला सांगा, तुम्ही आता जेवून आलात का. तुम्हाला बोलता येत नाही का. आता 7 दिवस इथंच आहे ना मी, तरी असं कथा कीर्तन बंद झालं की असं बोलतात की भांडण लागले. नाश्ताच केलाय का. होईना आता कथा झाल्या, जेवण कीर्तन झालं नाही का. तुम्ही आता जेवून आलात बरोबर, कीर्तन झाल्या जेवणार का नाही. कापसं फुटलेत का काय. कीर्तन झाल्या सुद्धा जेवणार बरोबर. जैसा शरीर के लिए भोजन अवश्य है, सुनो, शरीर के लिए जैसा भोजन अवश्य है वैसा आत्मा के लिए भजन अवश्य है. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तो कर प्रभूच्या, लाग चरणाला प्रभूच्या, लाग चरणाला. करुण घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगा. कधी कशासाठी दिलाय कळलं ना. म्हणून आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे महाराज.
आपल्याला भगवान परमात्म्याने नरदेह दिला. ऐका, 4 कोटी तुमच्या समोर मांडतो. भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह मिळाला. काहींना नरदेह भेटला, मिळाला, पण कळाला नाही. एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला नाही आणि कळालाही नाही. तिसरा वर्ग असा आहे सज्जना हो, नरदेह कळाला पण मिळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. पहिला वर्ग असा होता, नरदेह मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. एक वर्ग असा आहे, त्याच्यामध्ये कुत्र्या मांजराचा उल्लेख आलाय महाराज. कुत्र्या मांजराला नरदेह मिळाला नाही आणि मिळावा अशी अपेक्षाही नहीं. गटर का पानी ही अच्छा होता है, गटार का पानी ही अच्छा होता है, लेकिन नजर सुअर की चाहिए. लक्षात येते ना. गटारातलं पाणी चांगलंय पण आपल्या दृष्टीने नाही, त्या सुअर म्हणजे डुकराच्या दृष्टीने. काही काही डुकराला ते गाढवाला ते गटारातलं पाणी अमृतच आहे ना महाराज. नाही कळलं. काही काही गाढवांना ते पाणी अमृतच आहे ना. हा, आणखीन नाही कळलं. बर, असू द्या, काला झाल्यावर कळलं. विठला विठला त्यांना नरदेह मिळाला सुद्धा नाही. म्हणून पशु पाप पुण्य काय ही जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. आणि कहे ज्ञान नाही कोटे हो, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. असते घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे, 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे. 7 दिवस ओरडू ओरडू आवाज बसलाय म्हणून सांगा. थोडा आवाज मोकळा करा. गोरख भाऊ, विठाला विठाला पशु पक्षाला नरदेह मिळाला नाही आणि त्यांना मिळावा अशी अपेक्षा सुद्धा नाही सज्जन हो. दुसरा वर्ग असा आहे तुमचा आणि आमचा. भगवान परमात्म्याने गोड नरदेह दिला, पण त्याचा कळलं का आपल्याला महत्व कळलं नाही महाराज. भगवान परमात्म्याने गोड असा नरदेह आपल्याला दिला, पण त्याचं महत्व आपल्याला कळलं नाही. तिसरा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला नाही पण कळाला. स्वर्गीचे आमर येते ताती देवा, स्वर्गीचे आमर येते ताती, स्वर्गीचे आमर येते ताती देवा, स्वर्गीचे आमर येते ताती देवा, आमर येते ताती देवा, स्वर्गीचे आमर येते ताती, स्वर्गीचे आमर येते ताती देवा, स्वर्गीचे आमर येते ताती देवा. मृत्युलोकी बाबा जन्म आमा, मृत्युलोकी बाबा जन्म आमा, मृत्युलोकी बाबा जन्म आमा, स्वर्गीचे आमर येते ताती देवा, स्वर्गीचे आमर येते ताती, मृत्युलोकी बाबा जन्म आमा, मृत्युलोकी बाबा जन्म आमा, मृत्युलोकी बाबा जन्म आमा, स्वर्गीचे आमर येते ताती देवा, स्वर्गीचे आमर येते ताती देवा. मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याला नरदेह मिळाला नाही पण कळाला महाराज. म्हणून म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गातील लोकांना, देवता लोकांना भगवान परमात्म्याने नरदेह दिला नाही, पण त्यांना त्याचं महत्व कळलं महाराज. त्याचं त्यांना महत्व कळलं. आणि चौथा वर्ग असा आहे, त्यांना नरदेह मिळाला आणि कळाला सुद्धा, म्हणून ते म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ.
उपजोनी पुढती उपजोनी पुढती उपजोनी असे वादक महाराज नेहमी रोज सारखे भेटत नाहीत महाराज. काही ठिकाणी असे भेटतात की त्यांनी जर प्रमाण दिले, पण आपल्या इथं असे गायक आहेत महाराज, एकाहुनी एक बळी रे, रती महारथीत महाराज, फक्त अतिरेकी नाहीत, एकापेक्षा एक आहेत महाराज. कोणाचं असं एकाहुनी एक बळी रे. कारण हे गाणं बजावणं बोलणं येण्यासाठी साधना लागते महाराज, कष्ट घ्यावं लागतं. एक से बढ़कर एकाहुनी एक महाराज, हे सोपं नाही. वाजवणं गाणं बोलणं सोपं नाही. रात्र सज्जन हो, 12 तास इंद्रायणीच्या घाटावर थंडीच्या दिवसामध्ये. आता कशी थंडी, अहो जानेवारीची थंडी असावी, अशा थंडीच्या दिवसामध्ये रात्र 12 तास पकवाजाचा रियाज करावा लागतो. तेव्हा समाज आपला टाळ्या वाजवत असतो महाराज. सोपं नाही वाजवणं. वाजवता आपले बोट असतात ना, हे बोट पुढीला अख्खी पुढी रक्ताने भिजते महाराज, तरी कळत नाही, हाताचा बोंद पडतो. खूप गोड महाराज. वाजून घाम आलाय त्यांना महाराज. घाम कधीच पुसायचा नाही. लोकांना कळलं पाहिजे आपला घामाचाच पैसा आहे. सोपं नाही महाराज. गायक सुद्धा एकाहुनी एक बळी रे. काही ठिकाणी असे भेटतात, आम्ही एक म्हणाव त्यांनी एक म्हणाव. काल्याचं कीर्तन होतं असंच. एका ठिकाणी मी असं महाशिवरात्रीला गेलतो आणि म्हणलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चित्ती. गायक म्हणतो, शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. असं महाराज, असा योग ज्ञान नाही, हा योग आहे आपला. सगळ्या असा योग जुळून येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही महाराज. आपण एक म्हणावं त्यांनी एक म्हणावं, नाही. मी असंच म्हणलं, काल्याचंच कीर्तन होतं. मी म्हणलं, रंगनी रांगत गुलगुला बोलत. मागचा गायक म्हणतो, रंगनी रांगत गंगुला बोलत. हे असं योग जुळून यावा लागतो. बोलणं सुद्धा सोपं नाही. कायला 2 मिनिटाच्या सूचना देता येत ना तिथं येऊन, नाहीत येत महाराज. 2 मिनिटाच्या सूचना सुद्धा देता येत नाहीत. कीर्तन झाल्यावर एक ठिकाणी एका गावामध्ये माझा आभार प्रदर्शन करण्याकरता आला एक व्यक्ती. त्याने आभार प्रदर्शन केलं. आपल्या गावामध्ये संतोष महाराजांनी अगदी गोड कीर्तन केल्यामुळं गावकऱ्याच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराज. कारण तो दुपारी तिकडे गेलता ना, तिकडे मेमरी डिलीटच मारली नाही.
आणि एवढं बोलून तरी थांबव का नाही. तो म्हणतो सर्वांचं महाराजांना दर्शन होईल, सर्वांचं महाराजांना दर्शन होईल. एका साईडनी बाया येतात आणि एका साईडनी महिला येतात. महिला आणि बाया वेगळ्या वेगळ्यात का? सोपं नाही महाराज. विठला विठला हे आमच्या गायक मंडळीसाठी आणि वादकासाठी एक शेर सांगतो बरं का, ऐका. आवडलं तर टाळी वाजवा, आवडलं वाजवा. शबनम से क्या फूल खिले, आवाज द्या. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो. सुनो, शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो. आपके तस्वीर से क्या जी भरे प्यारे जब तक आपकी मुलाकात न हो. असा योग असतो महाराज हा. विठला विठला उपजोनिया पुढती येऊ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. कशा करता तर काला खाऊ दही भात. मला सांगा काला म्हणजे काय? दुर्मिळ गोष्ट आहे का हो? काला काला म्हणजे काय? दुर्मिळ आहे का? काला काला म्हणजे काय? हा, दूध आणि भाकरी एकत्र केली तर झाला. कुठे केली दादा? दुधाचा आणि भाकरीचा बोला ना, बोलता येत नाही का तुम्हाला? गिरी महाराज, दुधाचा आणि भाकरीचा काला. बरोबर मुलांना. हा, दह्याचा आणि दुधाचा कालाच का? दह्याचा आणि लाहीचा, दुधाचा आणि भाकरीचा काला. मला सांगा मिश्रण झालं की काला? मला सांगा दारू मध्ये पाणी टाकलं काय होतं? कालाच होतो. त्याला काला नाहीत म्हणत महाराज. काला काला म्हणजे काय ऐका. जीवाने शिवासी एक रूप होणं. दही आणि लाही एकत्र झाली म्हणजे काला नाही महाराज. दही आणि लाही, मला सांगा दही आणि लाही एकत्र करतो आपण इथं, बरोबर. हीच लाही जर आपण घरी नेली आणि मस्त कोथिंबीर टाकून जर तिला फोडणी दिली तर सुशीला किती छान होईल. पण नाही महाराज. दही म्हणजे काय आणि लाही म्हणजे काय ऐका. दही एक आहे सज्जन हो. दही किती आहेत? एक. आणि लाह्या अनेक आहेत. दही म्हणजे भगवान परमात्मा आहे महाराज. दही म्हणजे माझा भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याची एक रूप होऊन जाणं त्याचं नाव काला. विठला विठला काला खाऊ दही भात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. असं सांगितल्याबरोबर काही साधकांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला. तुकोबरायांना प्रश्न विचारल्याबरोबर तुकोबराय म्हणतात, तुकोबरायला सांगितलं कुणी नेमकं तुम्ही काला तुमच्या वैकुंठामध्ये काला नाही का? तुम्ही वैकुंठ सोडून मृत्यू लोकांमध्ये काला करण्याकरता येत आहे. कारण हल्ली मुक्काम आता भगवान परमात्म्याचा वैकुंठाचाच आहे. हल्ली भगवान परमात्मा वैकुंठामध्येच वास्तव्य करतो. मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. माझा भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. नारदा मी उभा तेथे. कथा आणि कीर्तन असतं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वास्तव्य असतं महाराज. तुकोबरायांना साधकांनी प्रश्न विचारला तुम्ही वैकुंठावरून मृत्यू लोकांमध्ये येताय पण तुमच्या वैकुंठात काला नाही का? वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित ऐसे नाही. वैकुंठित
वाजवा, टाळी वाजवा. बाबा तुमचं वय काय बरं आता? अरे बापरे, 72 पर्यंत आम्ही टिकतो का नाही काय माहित आता. 72 वय बाबांचं, तरी असं गातात महाराज. बाबा तुमचा असाच श्वास शेवटपर्यंत राहो हीच बाळूमामाच्या चरणी प्रार्थना महाराज. आणि माझ्यातलं वाटलंच तर 10 वर्ष 20 वर्ष आयुष्य तुम्हाला घ्या, पण असाच श्वास त्यांचा, हेच आवाज आणि हाच स्वर त्यांचा स्वर शेवटपर्यंत टिकावं हीच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना महाराज. असं वय महाराज 72 वर्षे, पण काय गातात महाराज. वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला नाही महाराज, वैकुंठामध्ये काला नाही. काला हा मृत्यू लोकात होत असतो. तुम्ही म्हणता वैकुंठामध्ये का काला नाही? ऐका, वैकुंठामध्ये काला नाही त्याचं कारण असं आहे, वैकुंठामध्ये देव आहेत नुसतं. काला जर करायचा असेल तर देव आणि भक्त एकत्र लागतात. ज्या ठिकाणी देव आणि भक्त असतात त्याच ठिकाणी सज्जन हो काला होत असतो. जे का नुसता देवच असेल तर काला होत नाही. म्हणून भगवान परमात्मा वैकुंठ सोडून संताच्या सदनात राहतो महाराज. जय हो. देव बेडावला, तुका करणे देव बेडावला, वैकुंठ सोडून संत वैकुंठ सोडून धन्य ते वैष्णव सदन, ते लक्ष्मी सहित शोभे, नारायण जा सुखा कारणे. आवाज मोकळा करा. देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. नुसतं महाराजांनी बोलावं, बोललं कीच प्रमाण आहे महाराज. मी आधीच म्हटलं महाराज, नुसतं महाराजांनी बोललं की प्रमाण. अधिकार संपन्न आहेत महाराज तात्या, परमार्थातले जाणकार. कीर्तनकार कसा वळांब्यात चालतो तात्याचा असं, कीर्तनकार जर वळांब्यात असेल तरच तात्या म्हणतील बरं. एवढं वैशिष्ट्य त्यांचं मेन आहे. कारण वळांबा माहिती ना तुम्हाला, वळंब्यात भिताड बांधताना मिस्त्री आहेत का इथं कोणी? हा, मिस्त्रीने जर बांधकाम करायचं ठरलं, वळांबा वळिंबाच नाही लावला तर भिताड कशी होते? वाकडी तिकडी वाकडी तिकडी, बरोबर. आणि जर भिताड जर अशी वळिंब्यात धरली तर भीत कशी येते? सरळ येते महाराज. तसं अशा अधिकारी जर महात्मे जर कीर्तनाला उभा राहिले तर आम्हाला असं वाकड तिकडं चालता येत नाही. आम्हाला असा वळिंबा धरावा लागतो, वळिंबा. वळिंब्याच्या बाहेर जाता येत नाही महाराज. म्हणून तात्याने गोड प्रमाण दिलं. ज्या
सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. भगवंताचा हल्ली मुक्काम आहे सज्जन हो पृथ्वी तलावर. वैकुंठामध्ये काला नाही. काला ज्या ठिकाणी भक्त आहेत, ज्या ठिकाणी देव आहेत, त्या ठिकाणी काला होतो महाराज. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबाराने प्रश्न विचारला पुन्हा आणखी तुकोबारांना साधकांनी, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. तुकोबाराने प्रश्न विचारला, तुम्ही काला वैकुंठामध्ये नाही म्हणताय, मृत्यू लोकामध्ये काला करणार योग्य आहे, आम्हाला अगदी पटतंय, पण तुम्ही काला एकटेच खाणार का? एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये काला घालणार, कारण माणसाने एकमेकाला खाऊ घातलं पाहिजे महाराज. काला हा सर्वांना एकत्र येण्यासाठी काला असतो, आणि एकत्र येण्यासाठी हेच ठिकाण आहे महाराज. इतर ठिकाणी लोक एकत्र येतील का न येतील हे सांगता येत नाही, पण एकत्र येण्यासाठी हेच ठिकाण आहे. सगळ्याला इथं येण्यासाठी कोणी जातपात आहे का? हा माळी आहे, हा मराठी आहे, हा धनगर आहे, वंजारी आहे, इथं जात आहे का? नाही महाराज. इथं सगळ्यांनाच या धर्म मंडपात मध्ये सगळ्यांनाच अधिकार आहे महाराज. यारे यारे
पांढरी तीनला डबल आळायचं म्हणल्यावर आताडे तुटते आताडे. सोपं नाही महाराज, पांढरी तीनला डबल म्हणणं. महाराज गोड प्रमाण दिलं. यारे यारे लहान थोरे अवाद्या याती बोलती नारी नरे हे करावा विचारे न लगे चिंता कोणासी. ह्या धर्म मंडपामध्ये एकत्र येण्याकरता सर्वांना अधिकार आहे. सकळाची येते आहे अधिकार, 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 कलियुगी उद्धार हरी जाणाने, कलियुगी उद्धार हरी जाणाने, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल मना वेळू वेळा, विठ्ठल मन वेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळा, विठ्ठल विठ्ठल मन वेळा, विठ्ठल विठ्ठल मन सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे. गोड प्रमाण दिलं. कारण श्रोते असतात ना, हे सगळे एक 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 लयचे श्रोते नसतात. काहीला कीर्तन ऐकायचं असतं, काही वादन ऐकण्यासाठी आलेले असतात आणि काही गायन ऐकण्यासाठी आलेले असतात. सगळ्यांनाच एक आवडेल हे सांगता येत नाही महाराज. काही पक्वत वादनाचे चाहते असतात. आता इथे 4-5 पोर असे बसलेत ना बाहेर जे आहेत ना, काहींना महाराजांचं वादन आवडतं. काय महाराज म्हणतात, काही असे म्हणले बरं का, हा ना, हा म्हणले महाराज आम्ही फक्त अण्णाचंच नाव ऐकून होतो. अण्णा म्हणजे भरत अण्णा पठाडी, फक्त भरत अण्णाचंच नाव ऐकून होतो, पण आम्हाला माहितच नव्हतं त्यांच्यापेक्षा त्यांच्या तोडीचा माणूस तुम्ही आम्हाला दिलाय. आणि ज्याप्रमाणे वादक तोडीचा आहे त्याच तोडीचे गायक आहेत महाराज. त्याच तोडी, ज्या तोडीचा वादक आहे त्याच तोडीचे गायक मंडळी आपले. आणि काय इंद्राचं वैभव तयार होणार नाही सांगा ना मला. विठला विठला सकळासी येथे देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये आम्ही काला घालणार, कारण जो दुसऱ्याला खाऊ घालतो तो श्रेष्ठ आहे महाराज. एक वेळेस भगवान परमात्म्याची आणि दैत्याचं असं ठरलं. भगवान देवता म्हणाले आम्ही श्रेष्ठ आणि दैत्य म्हणाले आम्ही श्रेष्ठ. ऐका, भगवान परमात्म्याकडे गेले सर्वजण. भगवान परमात्मा म्हणतात कोण श्रेष्ठ हे पाहू आपण. आपण काय करू, पंगत धरू आणि जेवण्याकरता 10 मिनिटं वेळ देऊ. जेवण्याकरता फक्त 10 मिनिटं वेळ देऊ. दैत्याची पंगत बसली महाराज, राक्षसांची पंगत बसली. बसल्याबरोबर सांगितलं भगवान परमात्म्याने, हे बघा जेवत असताना आपला हात इथून असा वागतो. जेवताना हात वागतो का नाही आपला. आपल्या हातावर जेशिपीची संकल्पना लागली बरं का. आपला हात असा फिरतो का नाही इकडे तिकडे. जेशिपीचं खोरं कसं फिरतं त्याप्रमाणे आपल्या हातानुसार ते जेशिपीची संकल्पना लागली. हे बघा आपला हात वागतो ना जेवताने, इथं अशी कामटी बांधायची, इथून इथपर्यंत कामटी बांधायची. कामटी बांधल्याच्या नंतर हात वाकल का तात्या नाही महाराज. हे बघा इथं कामटी बांधायची एक हात, आणि जेवत असताना
आपण आपला कसा खायचं तसं खायचं. दैत्याच्या पंक्ती बसल्या आणि 10 मिनिटं सांगितल्याबरोबर राक्षस म्हणले, अरे जेवायला 10 मिनिटं काय करायचे, तिकडे महाराजाची रूपावळी होस तर इकूनच दाबून घ्यायचं. कोण म्हणलं असं? राक्षस. कळले ना राक्षस? जेवायला 10 मिनिटं काय करायचे, तिकडे महाराजाची रूप पाहता होस तर इकडे जेवून घ्यायचं. भगवान परमात्म्याने सांगितलं, पहिल्यांदा देव लोक बसते, देव लोक. राक्षस म्हणले, हे बाकीच्या दुसऱ्या पंक्तीचं काय खरं नसतं रे बाबा, पहिल्या पंक्तीला खायचं आणि रानामध्ये निघून जायचं. कोण म्हणलं? कळले ना राक्षस? म्हणून आता आपण आपलं ठरवा, पहिल्या पंक्तीला जेवून जायचंय का शेवटला जायचंय. पहिल्या पंक्तीला राक्षस म्हणले, आम्हाला बसायचंय. भगवंताने सांगितलं बसा, पण एक आट आहे, हात असा वाकला नाही पाहिजे. ते 10 मिनिटाचा वेळ दिला. पात्र वाढल्याबरोबर सांगितलं तुम्ही जेवा. ते राक्षस काय घ्यायचे, असा घास हातामध्ये घ्यायचे, भाताचा घास घ्यायचे, वर न्यायचे आणि वरून सोडून द्यायचे. काही तोंडात, काही नाकात, काही डोळ्यावर. असं जेवता येत असतं कुठं? 9 मिनिटं झाले. भगवान परमात्म्याने सांगितलं वेळ संपला, पूर्वाने बांधा. राक्षस म्हणले, आम्हाला जेवता येत नाही, आता बघू, आम्ही बघू तुम्हाला कसं जेवता येते. तर आम्ही पट्टी देऊन आम्हाला प्रसाद नाही. कळलं ना राक्षस? आम्ही पट्टी देऊन आम्हाला प्रसाद नाही, तुम्ही कसं जेवता बघतो. आता राक्षसाचा वेळ संपला. देवता लोक जेवायला बसले आणि देवता लोकांनी सांगितलं, वाडा आम्हाला जेवायला. देवता लोकांनी अशी गंमत केली, समोरासमोर बसवले, समोरासमोर बसले. दोघांच्या मध्ये एक पात्र घेतलं, हाताला कामटी बांधलेली. राक्षसाला जी स्थिती आहे ती स्थिती केली. दोघांच्या मध्ये पात्र घेतलं. एकाने जिलेबीचा घास उचलायचा, समोरच्याच्या मुखामध्ये घालायचा. त्याने जिलेबीचा घास उचलायचा, समोरच्याच्या मुखामध्ये घालायचा. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. काही साधकांनी तुको भरायला पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही काला करताय, एकमेकाच्या मुखामध्ये काला करता, मृत्यू लोकांमध्ये येऊन काला करताय, पण काला नेमकं कुठं करणार? तुका म्हणणे बालवंत, तुका म्हणणे बालवंत, तुका म्हणणे बालवंत, तुका म्हणणे बालवंत. तुका म्हणणे बालवंत,
कबळ काही काळाचे कबळ काही वाळवंट बरवे नीत उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कबळ काही काल्याचे. वाळवंट म्हणजे हृदय. हृदय जर आपलं निर्मळ असेल तुका म्हणे चित्त करावे निर्मळ एवोनी गोपाळ राहे ते. आपलं जर चित्त निर्मळ असेल तर भगवान परमात्मा येऊन राहत असतो. भगवान परमात्म्याने हृदयाला वाळवंट म्हटलंय. तुका म्हणे वाळवंट बरवे नीत उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. कारण आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. काला म्हटल्याच्या नंतर थोडं भगवान परमात्म्याच्या लीला कराव्या लागतील. 7 दिवस तुम्ही 1 दिवस पूर्ण लीलेमध्येच घातलाय. आपण जास्त काय लीला सुद्धा सांगणार नाही. पण काला म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं असतं केल देव गोकुळी केल देव गोकुळी केल देव गोकुळी चरित्र ते उच्चारा रे केले भगवान परमात्म्याने जे गोकुळामध्ये चरित्र केले त्याचं उच्चारण करायचं, आचरण नाही. आचरण करायचंय ते प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं, उच्चारण करायचंय ते भगवान परमात्म्याच्या चरित्राचं. महाराज भगवान परमात्मा डायरेक्ट आता आपण गोकुळामध्येच आणू. भगवान परमात्मा आता गोकुळामध्ये आले सज्जन हो. भगवान परमात्म्याला वसुदेवाने गोकुळामध्ये आणले. गोकुळामध्ये आणल्याबरोबर गोकुळची स्थिती काय झाली, किती आनंद झाला त्या गोकुळाला. सुका गोकुळीच्या सुका स्थिती काय झाली. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी.
आनंदल्या नरनारी. एवढा आनंद झाला. एक गवळण भगवान परमात्म्याला पाहायला गेली. एक गवळण भगवान परमात्म्याला पाहायला गेली. पाहिल्याबरोबर तिने पाहिले कीच माघारी पळली. सगळ्या गवळणीला सांगू लागली. गवळण सांगती गवळणीला एक झोका दे बाळाला. एक झोका दे बाळाला. एक झोका दे बाळाला. झोका दे बाळाला. एक 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 झोका दे बाळाला. किती आनंद झाला. एक गवळण दुसऱ्या गवळण सांगते किती सांगू मी, किती सांगू मी. आवाजात हात वर करा, हात वर करा. आनंद व्यक्त करायचा. आवाज मोकळा करा. गोरख भाऊ मृदंगाला आवाज द्या, आवाज द्या. फक्त 10 मिनिटं खाली या. आवाज द्या. थकवाचा आवाज वाढवा. हात वर करा सर्वजण. एक साथ टाळी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्यामुळे गोकुळवासियांना एवढा आनंद झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, हो किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. किती सांगू मी, सांगू अरे एक साथ, एक साथ, एक साथ. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. हे गोडा सुगालात नाच गाऊ चालात पैजण थर थरले. एक साथ. हे काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. किती सांगू मी, सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजन थर थरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. एवढा आनंद झाला त्या गोकुळामध्ये का साक्षात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा तिथं आलता. हळूहळू भगवान परमात्मा आता मोठे झाले. भगवान परमात्मा रांगू लागले. कसं रांगतात. तळवे तळ हात. चला तळवे तळ हात. तळ हात ते गीत. तळवे तळ हात. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगते. तळवे तळ हात. तळ हात ते गीत.
करू लागले. भगवान परमात्मा रांगता रांगता आता भगवान परमात्मा चोऱ्या करू लागले. किती किती अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्या. भगवान परमात्म्याने एवढ्या चोऱ्या केल्या महाराज, आपण ऐकले. एक दिवस पूर्ण चोऱ्या भगवान परमात्म्याच्या लीलाच ऐकत होतो. भगवान परमात्म्याच्या अनेक खोड्या होत्या महाराज, अनेक खोड्या केल्या. खोड्या करत असताना काही गवळणी गारानं घेऊन यशोदेच्या वाड्यामध्ये येतात आणि यशोदेला म्हणतात, अगं यशोदे, अगं तुझ्या कृष्णाच्या कुठपर्यंत खोड्या सहन करायच्या, सांग, आम्ही इथं राहावं की जावं इथून. यशोदे कृष्णासी सांगावे, यशोदे हे हो कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, टाळ वाजवा. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णासी सांगावे, यशोदे कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. सर्व गवळणी मिळून नंद बाबाच्या वाड्यामध्ये येतात आणि म्हणतात, तुला सांग, आम्ही राहावं की जावं इथून. तेव्हा यशोदा म्हणते, माझं पोरग खोडकर नाही, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजिरवाणे, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी. माझं बाळ खोडकर नाही, तुम्ही उग रिकामे आळ घेताय. एक वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घरातच चोरी केली. घरातच चोरी केली. तेव्हा यशोदेला कळलं आपलं पोरग खोडकर आहे. यशोदेने सांगितलं, कृष्णा, तू आता उद्या इथं राहायचं नाही, उद्या इथं राहायचं नाही, उद्या आता वनामध्ये जायचं, वृंदावनामध्ये गायी घ्यायच्या आणि छोटे छोटे गोपाळ भगवान परमात्म्याने घेतले आणि गोपाळ आणि भगवान परमात्मा छोट्या छोट्या गाया घेतल्या, छोटे छोटे वास्त्र घेतले. भगवान परमात्म्याने मोर मुकुट अंगावर धारण केला, पितांबर घेतला आणि भगवान परमात्मा छोट्या छोट्या गाया घेऊन वृंदावनाच्या दिशेने जातात. छोटी छोटी गैया, छोटे छोटे गोप, छोटी छोटी गैया, छोटे छोटे गोप, छोटो सो मेरे मदन गोपाल, छोटो सो मेरे मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे गोप, छोटी छोटी गैया, छोटे छोटे गोप, छोटो सो मेरे मदन गोपाल, छोटो सो आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, छोटो से मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो से मेरो मदन गोपाल, छोटो से मेरो मदन गोपाल, छोटो से मेरो मदन गोपाल. छोट्या छोट्या गाया घेतल्या, छोटे छोटे वस्त्र घेतले आणि भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आले. आल्याबरोबर गायी सोडल्या महाराज मोकळ्या. भगवान परमात्म्याने गायांना मोकळं सोडलं आणि भगवान परमात्मा म्हणतात, आता आपण काय करू, आता वृंदावनामध्ये आलोत, आता जास्त न वेळ घेता आपण इथं खेळ खेळू. कुठले कुठले खेळ खेळे? हमामा पोर हमामा, 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 हमामा पोर हमामा. घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, हमामा पोर हमामा, घुमरी वाजे घमामा, हमामा पोर हमामा,
प्रकारचे खेळ खेळले. भगवान परमात्म्याला गोपाळ म्हणतात. खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख, असं नाही म्हटले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख, बहु केली वनवन पाय पिती झाला सीन. देवा कुठपर्यंत खेळायचे आता? खेळून खेळून फार थकलो, 1 वाजून गेला. देवा कुठपर्यंत खेळायचं सांगा देवा. आता 1 वाजून गेला, आता तरी खेळ बंद करा ना. भगवान परमात्मा म्हणतात सगळ्यांच्या गाया एकत्र करा. गोपाळ म्हटले आम्ही सगळ्या गाय सांभाळतो देवा, पण तू एक गाय सांभाळ. तू का म्हणे तू आता राखती म्हणे रे. तू कौ ना. गोपाळ म्हणतात मन रूपी गाय तू राख देवा. मन जर भगवान परमात्म्याच्या स्वाधीन केलं तर माणसाला कुठलीच अडचण येत नाही. म्हणून तू का म्हणे आता तू राखती मनेरी, आम्ही त्या एरी सर्व जाणू. सर्व गाय आम्ही राखतो, पण मनरूपी गाय तू राख. भगवान परमात्म्याने सर्व गायांना एक बोलवलं, सर्वांना एकत्र केलं, कमलाकार बसवलं. सर्व गोपाळांना भगवान परमात्म्याने कमलाकार बसवलं आणि सर्वांच्या शिदोरे एकत्र केले. महाराज सर्वांच्या शिदोरे एकत्र केल्याबरोबर भगवान परमात्मा म्हणतात माझी आहे तैसी पाय, नाही तरी घरा जाय, चोरून या माय नवनीत आणावे. गोपाळांना भगवान परमात्मा म्हणतात माझी जशी शिदोरी तशी तुम्ही आणा. त्या गोपाळामध्ये तुकोबराय होते. तुकोबराय म्हणतात काय म्हणतात देवा, अहो तुमचं वैभव कुठं, आमचं वैभव कुठं, तुमच्यासारखी शिदोरी आम्हाला कधी भेटणार. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी पायापासून वेगळे. माझं कुणीच घर नाही. तेव्हा गोपाळ भगवान परमात्मा म्हणतात तुकोबराय तुम्हाला नाही सगळ्यांच्यात एकत्र करा. भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या घेतल्या, एकत्र केल्या, त्याला म्हणतात काला केला. त्याचं सुखाशारी वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो हो शृंगवेत्रेच कक्षे वामी पानव मसृल कवलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपुरसुरदो हास्यं नर्मभिस्वहि स्वर्गे लोके विशिति भुग्भुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जो भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये काला केला, तोच काला गोड असा आपल्या ह्या तेलगाव नगरीमध्ये तोच काला अगदी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्याने, कलाकार मंडळीच्या उपस्थितीने, सर्वांच्या अथक प्रयत्नाने तोच काला वृंदावनामध्ये तोच काला केला. तोच काला आपल्याला आपल्या तेलगाव नगरीमध्ये करायचा आहे. महाराज तोच काला आपल्याला ह्या तेलगाव नगरीमध्ये करायचा आहे. म्हणून झालेली सेवा सर्व गुणीजन महाराज मंडळी, आमचे सर्व परम मित्र, सर्व असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. मृदंगाचार्य माऊली महाराज असते, सर्व इनेकरी बाबा 7 दिवस अखंड आपण इण्याची सेवा करताय. काही ठिकाणी इना सुद्धा उभा नसतो. एक ठिकाणी असंच कार्यक्रमाला जात असताना समोरून एक बाबा इनेकरी इना घेऊन येत होता अण्णा, आणि इना घेऊन येत असताना त्याला आम्ही विचारलं नेमकं दिंडी कुठली तुमची, माणसं कुठे दिंडीची? त्याने सांगितलं महाराज माणसं बिनसं काही नाही, सकाळपासून माझ्या गळ्यात इना अडकिलाय, आता इन्या सगळं मोटर बंद करायला चाललोय. काही असेच महाराज महात्मे असे तर इना एकदा गळ्यात टाकला की त्याच्याकडे जातच नाहीत. काही असे बहादर आहेत, तेच माऊली तेच त्या मारुतीच्या गळ्यामध्ये इना अडकितात घरी निघून जातात. पण आपल्याकडे सगळे इमानदार आहेत, मोजकेच आहेत महाराज, थोडे तरी निरे मोजकेच इनेकरी आहेत, पण गोड असं सर्वांचं महाराज सर्वांचं, कारण सर्वांचं सहकार्य असेल, सत्कार्यामध्ये जर सर्वांचं प्रेम असेल, सर्वांचं निष्काम अंतकरणातून जर सर्वजण सेवा करत असेल तर कार्यामध्ये कुठलेच विघ्न येत नाहीत महाराज. म्हणून सर्व तेलगावकर मंडळी तुम्हाला जेवढे द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत महाराज. बाळू मामाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, तेलगावकर मंडळीला कुठल्याच गोष्टीचं कमी पडलं नाही पाहिजे, कारण सर्व अंतकरणामधून निष्काम सेवा करतात महाराज सद्गुरू बाळू मामांची. असा कार्यक्रम बरं का आहेत महाराष्ट्रामध्ये, भरपूर मंदिर आहेत बाळू मामांचे, पण एवढा समाज आपल्याच गावामध्ये झटतो महाराज. म्हणून आपल्या गावासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. सोपं नाही एवढं सत्कार्य, बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे.
सहज बोलून जातो तर आम्हाला सप्ताह करायचा, पण एकदा का सप्ताह केला मग कसं होतंय ते कार्यकर्त्यांनाच माहिती. म्हणून सर्वांनी अगदी कुणीही त्रास न घेता अगदी मोकळ्या अंतकरणाने सर्व आमचे महाराज मंडळी असतील, आमचे व्यासपीठ चालक सचिन महाराज असतील, ज्याने त्याने अगदी ज्या त्या टायमाला काम, सकाळी पहाटे काकडा म्हणलं, संध्याकाळी कीर्तनापासून तर संध्याकाळचं काम आदरणीय आमचे लाखी महाराज वाजवण्यासाठी. लगेच गाता भजन ज्ञानेश्वरी पारायण झालं 7 ते 11, लगेच सचिन महाराज स्टेजवर आहेतच, लगेच जेवण आणि 2 ते 5 पुन्हा मी येतोच इथं. कथा संपत्ती का नाही संपत्ती, हरिपाठ म्हणलं, चला लवटे महाराज, चला चोरमले महाराज, चला चिलगर महाराज, लगेच हजर. आणि लगे पुन्हा संध्याकाळी पंगत. आणि कीर्तन म्हटलं की चला तात्या, अंगद महाराज, रुस्तू महाराज, तात्या, सगळे चला चला. कारण ज्या त्या माणसं ज्यांना त्यांना काम दिल्यामुळं कुणालाच असं लोड आला नाही. होतो थोडा त्रास, पण गुण हमखास थोडा त्रास होतो. म्हणून गोड असं तुमचं सहकार्य आहे, असंच उत्तर तुमचं कार्य वाढत जावं हीच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि विशेष सहकार्य आमचे निष्काम सेवा करतात महाराज साऊंड सर्व्हिससाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या ना. अशी त्यांची साऊंड सर्व्हिसची प्रगती होत जावो. फक्त त्यांनी कथा आणि कीर्तन आणि लग्नच वाजावे. दुसरीकडे जर गेली, दुसरीकडे म्हणजे कळलं ना, झिंगनंग चिकनंगकडे जर गेली तुमची सिस्टम, महाराज खरंच अंतकरणामध्ये एवढं प्रेम आहे. महाराजाला जे पाहिजे ते बघा ना, गेल्या वर्षीपेक्षा डबल सामान आणि डबल पट्टी. खरंच द्यावे तेवढे सर्वांच्या चरणी. आमचे आजचा कार्यक्रम लाईव्ह करण्यासाठी आमचे गुरुजी कीर्तन रंग चॅनलचे सर्व श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य सचिनजी महाराज काष्टे, त्यांना सुद्धा धन्यवाद. पेटीवर साथ केली दादांनी गोड. तुम्ही काय करा आता, चला आळंदीला माझ्या बरोबर. नको का हो, येत आहे का बरोबर? असं का, तरी बी एवढं गोड वाजवतात. महाराज खरंच बाळूमामाची कृपा ही. जेव्हापासून संत येतात, असं येत आहे, जेव्हा संत स्वतःहून येतात तेव्हा ते गावावर कृपा करतात बरं का. आपल्या गावावर आधीच कृपा आहे. बारामतीच्या मागे आपल्या तेलगावचाच नंबर आहे का नाही महाराज. एवढे माणसं श्रीमंत आहेत, काही ठिकाणी आणा श्रीमंत तेवढेच आहेत आणि चिकट सुद्धा तेवढेच आहेत. पण आपल्या गावामध्ये जेवढे व्यक्ती श्रीमंत आहेत त्याच्यापेक्षा डबल अंतकरणाने उदार आहेत. माणूस श्रीमंत असला पाहिजे आणि माणूस उदार सुद्धा असला पाहिजे. म्हणून सर्वांच्या चरणी सेवा समर्पित महाराज. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेत माझे जे उरले पायी कपन पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.